नमस्कार बाळमित्रांनो, तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, तिचे नाव आहे मोर आणि कावळा। एक मोर होता, तो फार गर्विष्ठ होता। स्वतःच्या रूपाचा त्याला फार गर्व होता। तो दररोज नदी किनारी जायचा, पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहून स्वतःच्या सौंदर्याची स्तुती करायचा। मोर म्हणायचा, माझा डौलदार पिसारा पहा, त्या पिसाऱ्यावरील मोहक रंग पहा, माझ्याकडे पहा, जगातील सर्वात सुंदर पक्षी मीच आहे। एके दिवशी मोराला नदी किनाऱ्यावर एक कावळा दिसला। मोराने त्याच्याकडे पाहून आपले तोंड फिरवले आणि तुच्छतेने कावळ्याला म्हणाला, किती रंगीन आहेस तू, तुझे पंख काळे आणि निस्तेज आहेत। कावळा म्हणाला, मित्रा, तुझा पिसारा नक्कीच सुंदर आहे, माझे पंख तुझ्यासारखी सुंदर नाहीत, पण म्हणून काय झालं, तुझ्या पंखांनी तू उंच उडू शकत नाहीस, मी मात्र माझ्या पंखांनी आकाशात उंच उडू शकतो। एवढे बोलून कावळ्याने आकाशात झेप घेतली। मोर मात्र खजील होऊन त्याच्याकडे पाहत राहिला। बाळमित्रांनो, या गोष्टीतून तुम्ही काय बोध घेतलात? की दिखाऊ सौंदर्यापेक्षा उपयुक्तता महत्त्वाची असते।